एक सुंदरशी सुप्रभात. टाईम बघू शकता 5:44 आणि आम्ही निघालो आहे कुठे? महाकुंभ कुंभमेळ्यात चाललो आहे. आज आहे 1 तारीख 1 फेब्रुवारी आणि बॅग अशी माउंट केली आहे. आम्ही दोघंच चाललो आहे, माझा मित्र आणि मी. तर पुढे भेटूया, तो पोचला आहे, मी पण पोचतो 2 मिनटात आणि मग पुढचं तर पुढे बघूया. आता काळोख आहे, दिवस उजाडल्यावर शूट करूया. चला, हर हर महादेव. जसं ठरवलेलं नाशिकच्या पुढे नाश्ता होते आपला. सामान पसरलं आणि गाडी तिथे. हा ट्रक बघा काय पडलाय. हा घाट आहे आणि फुल स्पीडमध्ये आउट ऑफ कंट्रोल झालेला दिसतोय. तर ठीक आहे बघा, असं जाऊन असं अख्खं तिथून जायचं आहे आपल्याला. शर्मा पुढे गेलाय, मला मम्मीचा फोन आलेला म्हणून मी स्लो केला. सो द प्लॅन हा आहे. आत्ताच मी उज्जैन राईड केली आहे. सो सेम रोड आहे, मला रूट माहिती आहे बऱ्यापैकी, की म्हणजे रोडमध्ये कसं आहे, खड्डे आहेत, कसं आहे, काय आहे. त्याच्या पुढचा रोड मला नाही माहिती. सो आता जेवढा माहिती आहे तेवढा आम्ही पळवणार आहे. आणि प्लॅन असा आहे की इंदोरच्या पुढे तर पोचायचंच आहे, बट ऑब्व्हियसली कारण की 500 किलोमीटरच आहे इंदोर. आम्ही ऑलमोस्ट 800 ते 900 1000 कितीही होऊ शकतं, म्हणजे काळोख होईपर्यंत आम्ही चालवणार आहे. बिकॉज नंतर असं आहे की जर रात्रीची थंडी जास्त वाजली आणि धुकं पडलं तर आम्ही थांबू शकतो, नाहीतर मग काय माहिती जोशमध्ये आलो तर पूर्ण प्रयागराज आजच पोहोचू. चला, टाईम बघून घ्या. धुळे क्रॉस करून एका पेट्रोल पंपला थांबलो आहे, बिकॉज माझ्या गाडीमध्ये काहीच पेट्रोल नव्हतं, रिफ्युअल ब्लिंक करत होतं. तर आम्ही पुढे गेलेलो, परत मागे आलो, कारण की ऑलमोस्ट सगळ्या पेट्रोल पंपवरती E20 पेट्रोल आहे, जे आम्हाला नको आहे. आणि आत्तापर्यंत आपण आलो आहे 317 किलोमीटर आलो आहे. गाडीचा ॲव्हरेज बघा 29 देते. पण आत्तापर्यंत सकाळपासून मी 2 वेळा पेट्रोल टाकून झालं, एकदा 800 आणि एकदा आत्ता 1000 रुपयाचं टाकलं आहे. चला, जेवढं पळवता येईल तेवढं पळवू, थोडा टाईम आहे. हार्ली डेव्हिडसन आहे समोर आणि जर टायर बघा, एक्झॉस्ट नोट पण मस्त आहे. टायर ट्रकच्या टायरपेक्षा मोठा आहे. MS03. इथे बघा ना, एवढे ॲक्सिडेंट बघितलेत ना आत्ता येत आम्ही रस्त्यात. ट्रक पूर्ण पलटी झाला आहे आणि ना ऑलमोस्ट खूप बघितले आत्तापर्यंत. 5-6 ट्रक पलटी झालेले बघितले अख्ख्या रोडमध्ये. आणि आता आपण शिरपूरला आहे, म्हणजे इथून बॉर्डर जवळजवळ 50-60 किलोमीटरमध्ये बॉर्डर आहे असं समजा. मग आपण MP मध्ये एंटर करू. आणि आता थोडासा नितंब दुखायला लागला आहे, पण ठीक आहे. टाईम बघा 1:15, 2 वाजेपर्यंत बॉर्डर क्रॉस करू आपण. चला, आत्ता जी तुम्ही बघितली ऑलमोस्ट तेवढी स्पीड आम्ही मेंटेन करतोय. आणि MPत आम्ही कधीच एंटर झालो आहे. हा MPचा चेकपोस्ट आला. महाराष्ट्र चेकपोस्ट आपण खूप मागे सोडला आहे. आणि आता आपण जेवायला थांबूया डायरेक्ट इंदोरमध्ये. आणि बघू मग किती ताकद राहते, त्याच्यावर आहे पुढे कसा काय प्लॅन करायचं. आता सध्या तरी हेच आहे जे आहे. आणि आत्ता तरी आम्ही दोघं पण एनर्जेटिक आहे. ॲक्च्युली झोपलो नाही आहे, बट आहे तशी थोडीफार एनर्जी. आणि आपण महाकालच्या नगरीतनं जाणार आहे. इंदोरच्या जस्ट पसारा बघा. आधी आपण इंदोरच्या जस्ट 90 किलोमीटर आधी थांबलो आहे आणि आपल्या बाईक्स तिथे पार्क आहे. हा ब्रेक थोडा मोठा होईल कारण की आम्ही खूप गाडी चालवली आहे, दमलो पण आहे, रेस्ट केली आहे. पनीर आहे, गार्लिक नान. आणि चला आधी खातो. आता असं झालं की झोप आली. बघा, आपण गंगा आईला भेटायला चाललो आहे आणि खाली आहे नर्मदा आई. नर्मदा नदी आहे ही. आणि आत्ताच रिसेंटली ओंकारेश्वरला गेलेलो, तेव्हा आपण इथूनच गेलो होतो आणि नर्मदाच्या किनारीच एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो. आता आमचा प्लॅन तर असा आहे की जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत पळवायची, त्यानंतर हळूहळू 8:30, 9 किंवा 9:30 या 3 टायमिंगमध्ये आम्ही जिथे पण पोचू तिथे आम्ही राहणार. आणि मग बाकीचं उद्या, कारण की अजून आत्ता आम्ही जिथे बसलो होतो ज्या हॉटेलमध्ये, तिथून बघायला गेलं तर ऑलमोस्ट
800-850 किलोमीटर अजून बाकी आहे आणि आमच्याकडे चांगल्या फॉग लाईट्स नाही आहेत, म्हणून आम्ही रात्री कंटिन्यू नाही करू शकत. जर लाईट्स असतं ना तर आम्ही पक्का कंटिन्यू केलं असतं, कारण की हिंमत तर आहे, फक्त लाईट्सचा इश्यू होईल. आणि रात्री कसं, रात्री आता थंडी आहे या साईडला, MP UP सगळ्या साईडला, तर थंडीमध्ये फॉग जास्त पडतं आणि त्याच्यामध्ये ते डेंजरस आहे, म्हणून आम्ही ते नाही करणार आहे. आजचा तिसरा फ्यूल ब्रेक आहे हा सकाळपासूनचा. दो ज़्यादा ऊपर मत आने देना. ओके, गाडी जिओचा पेट्रोल पंप आणि इंदोरला पोचलो आपण ऑलमोस्ट. आणि तिकडे एक गाडी हवा चेक केली, इथे EV चार्जिंग झोन आहे जिओमध्ये. आणि सकाळपासून हे तिसऱ्यांदा पेट्रोल भरलं जातं. आपली गाडी मस्त पेट्रोल पिते, दोन्ही गाड्या पण. 800, 1000 आणि आता 1000, 3000 ऑलमोस्ट 2800चं पेट्रोल झालं आत्तापर्यंत. 1-2 फोटो काढू येते सुंदरसे आणि निघूया, कारण की आता सनसेट व्हायचा टाईम झाला आहे, काळोख होईल. ऑलमोस्ट काळोख होत आला आहे आणि आपण अजून इंदोरच्या ट्रॅफिकमध्ये आहे. इंदोरच्या पुढे आले तसं देवसवरनं आपल्याला राईट मारायचं आहे. आणि आपण आज मोस्टली तरी भोपाळ सिहोरला थांबणार, कारण की आता आमचा नितंब जास्त दुखतो आहे आणि कंटाळा पण आला आहे. काल रात्री झोप नाही झाली ॲक्च्युली दोघांची पण. मी 1 तास, तो 2 तास एवढीच झोप झाली, त्याच्यानं आम्ही चालवतो आहे. सो म्हणून. आणि ही ट्रॅफिक बघा, आपल्या मुंबईसारखी ट्रॅफिक होती मागे सिग्नलमध्ये, आत्ता थोडासा क्लीन दिसतो आहे. बट लोक पण तेवढीच चांगली चालवतात आहे आणि आम्हाला बघून का जोशमध्ये येतात माहीत नाही. मे बी कॅमेरा बघून अर्धे जोशमध्ये येतात आणि कशी पळवतात. चला बघू, आता ह्याच्या पुढे तर काही शूट करणार नाही, काळोख होईल. सो डायरेक्ट आता आपण भेटूया उद्या. बाय. अशा काळोखात चालवायची ट्रिक काय असते माहिती आहे का? एक आहे ना, आपली लाईट आता एवढी पॉवरफुल नाही आहे तशी डॉमिनारची लाईट, बट या रोड कंडिशनसाठी नाही आहे. तर एक अशी गाडी पकडायची जी चांगली चालवते, कंट्रोलमध्ये चालवते, खड्डे अवॉइड करते आणि तिला फॉलो करायचं. आता सेम आम्ही करतोय. असं बघायला गेलं तर आमची स्पीड 80-90 पण नसती झाली, कारण की रोड नवीन आहे आमच्यासाठी. तसा चांगलाच आहे रोड, बट नवीन आहे. तर आम्ही या समोरच्या स्कॉर्पिओला फॉलो करतोय, जे खूप चालतं आणि त्याच्यामुळे आमची स्पीड ऑलमोस्ट 100+ आहे या रोडला पण, काळोखात पूर्ण. सो या काही छोट्या छोट्याशा ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता रात्री चालवण्यासाठी. मेजरली तरी रात्री अवॉइडच करा, बट तरी पण तुमच्यात खाज असेल तर हे करू शकता. ऑलमोस्ट भोपाळ पोचलो आहे. आपली गाडी इथे आहे, शर्माची गाडी इथे आहे. आपण 3 मुंबईच्या गाड्या आहेत आणि हे हॉटेल घेतलं आपण. त्याच्या आतमध्ये पार्किंग आहे, बाहेर मेन रोड आहे. उद्या हाच रोड पकडून आपल्याला जायचं आहे. 600 किलोमीटर शिल्लक. चला, गुड नाईट. 10 वाजत आलेत. झोपूया, आराम करूया मस्त.